सर्व लहान मुलांना, विशेषतः चालण्यात अडचण असलेल्या बालकांना तसेच गरजू रुग्णांना निसर्गोपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सिन्नर येथे सुरू करण्यात आलेल्या शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या नैसर्गिक उपचार व ॲक्युप्रेशर सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी हॉटेल मोरया डुबेरे नाका सिन्नर येथे उत्साहात पार पडला। महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी शालिनी निसर्गोपचार केंद्राचे संचालक डॉक्टर अश्विन बी भडांगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले। शालिनी निसर्गोपचार केंद्र हे रेड्डी अण्णा बंगला, नायगाव रोड, सिन्नर येथे कार्यरत असून निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे। विशेषतः चालण्यात अडचण असलेल्या लहान बालकांसाठी सेवा उपलब्ध करून देण्याचा हा समाजोपयोगी उपक्रम असल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी डॉक्टर अश्विन भडांगे यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचे कौतुक केले। तसेच या उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य करण्याची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली आहे। यावेळी डॉक्टर अश्विन बी भडांगे यांनी आपल्या कार्यप्रवासाबद्दल भावना व्यक्त करताना 2008 पासून सुरू असलेल्या आपल्या कार्याचा आज सन्मान होत असल्याचं सांगितलंय। गरजू रुग्णांना सेवा देणे हेच आपल्या कार्याचे उद्दिष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलंय। तसेच गरजू रुग्णांना दर 15 दिवसांनी मोफत उपचार करून देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली। निसर्गोपचार, ॲक्युप्रेशर आणि पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना सेवा देत या उपक्रमाचा भविष्यात अधिक विस्तार करण्याचा मानस असल्याचंही डॉक्टर अश्विन भडांगे यांनी सांगितलंय। मंत्री संजय शिरसाट यांनी जागा उपलब्ध करून देण्यासोबतच केंद्राची इमारतही बांधून देण्याची घोषणा केल्याने शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमाला मोठे बळ मिळाले। आज मी मुद्दामून डॉक्टर अश्विनने बोलवल्यामुळे इथं आलो। खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये कोणतंही व्यंग आलं, अँटिबायोटिकचा आपण उपचार करत असतो, आयुर्वेदिक करत असतो, होमिओपॅथिक करत असतो, परंतु या डॉक्टरांनी निसर्ग उपचार जे आहेत त्या माध्यमातून अनेक मुलांना बरं करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मी आता इथं पाहिलं, अनेक पालकांना भेटलो, कोणी कोल्हापूरहून आलेले आहे, कोणी फलटणहून आले, कोणी कुठून आलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मुलांचा इथं इलाज होतो, त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधान आहे। बरं, ह्याला काही खर्चिक नाही, तो स्वतःहून त्याच्यामध्ये असल्यामुळं तो कुठेही कुणाकडून पैसा घेत नाही, स्वतः भाडं भरतोय, जेवणाची राहण्याची व्यवस्था करतोय। असेल तुमच्याकडे फीस देण्यासारखं तर द्या, नसेल परंतु उपचार केल्याशिवाय जाऊ नका हा म्हणणारा हा डॉक्टर। म्हणून मी आज मुद्दामून त्याच्या या भेट द्यायला आलो आणि मला पाहून आनंद झाला की एक वेगळं काम तो या ठिकाणी करतोय। मी त्याला निश्चितच एक आश्वासन दिलं, देशवंडीला जे काही आता आम्ही वामनदादा कर्डकाचं स्मारक जे बनवतोय त्याच्या बाजूला सुद्धा काही जागा तिथं आहे, तिथे सुद्धा जर त्याचं जर एक केंद्र जर बनवता जर आलं तर निश्चितच त्याला मी मदत करायचा प्रयत्न करणार आहे। अनेक गरजूवंतांना जी सेवा तो देतोय त्याला तोड नाहीये, म्हणून मी त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो त्या सर्वांतर्फे, त्या पालकांतर्फे, आणि भविष्यामध्ये त्याच्या हातून असेच काम हो अशी शुभेच्छा। 2008 पासून जो माझा प्रवास आहे तो कुठंतरी माझ्या कार्याचा सन्मान मला भेटला आणि मी जे नॅचरोपॅथीमध्ये जे कार्य करत आहे, बिना गोळ्या औषधी, कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न देता मॅन्युअली हाताने ट्रीटमेंट करत आहे, त्याद्वारे लहानचं मुलं जर ठीक होत आहे तर मला सर्वात जास्त आनंद आहे। आणि आमची तिसरी पिढी आहे। पहिली पिढी आमची कावीळची औषध देत होती, दुसऱ्या पिढीमध्ये पॅरालिसिसवरती जास्त उपचार केला आमच्या आईने, आणि आमची जी तिसरी पिढी आहे हे लहान मुलांवरती आपण जास्त चालवण्यामध्ये मदत करतो नॅचरोपॅथी पद्धतीने। सर्वात जास्त आनंद ह्या पण गोष्टीचा आहे की साहेबांनी सेंटर बांधून देण्याचं आणि जागा सर्व देऊन हे जे कार्य केलंय आणि त्यांनी जेवढं दखल देऊन आज एवढा विचार केला त्याचा मी मनापासून धन्यवाद करतो। आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व कसे पटवून द्याल? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व, नैसर्गिक उपचार पद्धती ही खूप जुनी पद्धती आहे। आपण घरी सुद्धा पद्धती करू शकतो। सर्वात जास्त तुम्ही टायमावरती झोपा, टायमावरती लाईफस्टाईल, टायमावरती जेवण करा आणि तुमचं जीवन आहार भोजनावरती सर्व काही गोष्टी सर्व जर केल्या तर शक्यतो नॅचरोपॅथी म्हणजे काय, स्वतःची क्षमता तुम्ही वाढवा, जी प्राकृतिक क्षमता आहे। आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला जर वाटतंय की ही गोष्ट खाल्ल्यामुळे मला प्रॉब्लेम आहे किंवा ही गोष्ट केल्यामुळे असं आहे, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, योगा करा,
हाच माझा उद्देश सर्वात जास्त मला वाटतं. मोफत शिबिराबद्दल काय सांगाल? मोफत शिबिराबद्दल असा विषय आहे की माझ्या इथे जे लोक येतात तर साहेबांच्या हस्ते साहेब माझ्याकडे येणार होते, पण मग मी काय विचार केला की साहेब तर येतात तर माझं सेंटर आहे तर मी कंटिन्युअसली 15 दिवसानंतर एक दिवस ज्या मुलांसाठी आपण जे लांबून येतात ज्यांना पैसे भरायचे हे नसते त्यासाठी आपण मोफत उपचार दर 15 दिवसांनी ठेवणार आहे. भविष्यात कोणकोणत्या सेवा आपण आपल्यातर्फे देणार आहात आरोग्य सेवा? नाही, आरोग्य सेवामध्ये म्हटलं तर सर्व नॅचरोपॅथी सेवा, आयुर्वेदाचे किंवा पंचकर्माचे, मसाज थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर या ज्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन असो, सर्व ज्या पॅथी आहे आयुर्वेदामध्ये आयुष्यामध्ये जे बसतात ते आपण पॅथी देण्याचा अलग अलग डॉक्टर्स किंवा टीम बनवून आपण हे कार्य करू असं मला वाटतं. जाता जाता गरजू रुग्ण तसेच पालकांना काय संदेश द्याल? मग आता गरजू रुग्णांना मी हा एकच संदेश देईन की तुम्हाला जर येण्याचा जर प्रॉब्लेम होत नसेल किंवा यांना अडचण असेल तर तुम्ही शालिनी निसर्ग उपचार केंद्रामध्ये दर 15 दिवसांनी आपण शिबिरचं आयोजन करतो. तर त्या शिबिरामध्ये तुम्ही नाव नोंदणी द्या, तुमचा नंबर आला तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही येऊन जा. आणि थोड्या दिवसातच आपण काही अनुक सुविधा मी करतच राहतो. काही ज्या सुविधा सुख सुविधा होईल त्याचा ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.